नमस्कार, अन्नपूर्णा रेसिपीमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत। तर आज आपण इथे गाजराची बर्फी बनवणार आहोत। तर त्यासाठी इथे मी अर्धा किलो गाजर स्वच्छ धुवून सोलून ते मिक्सरला बारीक असं वाटून घेतलेली आहे। अर्धा कप मिल्क पावडर घेतलेला आहे, अर्धा कप बारीक रवा घेतलेला आहे, अर्धा कप साखर घेतलेली आहे। तर गोड तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। 1 कप दूध घेतलेला आहे, अर्धा छोटा चमचा इलायची पावडर घेतलेली आहे आणि बदाम आणि काजूचे काप घेतलेले आहे। तर सुरुवातीला आपण रवा भाजून घेणार आहोत। एका पॅन मध्ये 1 चमचा तूप टाकून गरम करून घ्यायचा आहे। तूप गरम झालं की आता यामध्ये अर्धा कप रवा टाकून हे छान असं भाजून घ्यायचं आहे। तर रवा भाजताना गॅस लो टू मीडियम हीट वर ठेवून हे लालसर रंगाचा भाजून घ्यायचा आहे। तर इथे मी रवा छान असा भाजून घेतलेला आहे। आता हे आपल्याला एका डिश मध्ये काढून घ्यायचं आहे। परत त्याच पॅन मध्ये 1 चमचा तूप टाकून गरम करून घ्यायचं आहे। तूप गरम झालं की आता यामध्ये वाटलेली गाजर टाकायची आहे। गाजर टाकून आता हे आपल्याला 3 ते 4 मिनिटे थोडंसं परतून घ्यायचं आहे। तर गाजर परतून घेताना गॅस लो टू मीडियम हीट वर ठेवून हे छान असं परतून घ्यायचं आहे। थोडंसं परतून घेतल्यानंतर आता यामध्ये 1 कप दूध टाकायचं आहे। दूध टाकून हे मिक्स करून घ्यायचं आहे। मिक्स झाल्यानंतर आता यामध्ये भाजून घेतलेला रवा टाकायचा आहे आणि हे परत मिक्स करून घ्यायचं आहे। मिक्स झाल्यानंतर आता हे मिश्रण मध्यम असं शिजवून घ्यायचं आहे। तर शिजवताना सतत हलवून घ्यायचं आहे। तर इथे मी हे मिश्रण मध्यम असा शिजवून घेतलेला आहे। आता यामध्ये अर्धा कप साखर टाकून हे मिक्स करून घ्यायचं आहे। मिक्स झाल्यानंतर आता यामध्ये अर्धा कप मिल्क पावडर टाकून परत हे मिक्स करून घ्यायचं आहे। मिक्स झाल्यानंतर आता हे मिश्रण आपल्याला घट्टसर होईल तोपर्यंत शिजवून घ्यायचं आहे। तर हे मिश्रण शिजवून घेताना गॅस लो टू मीडियम हीट वर ठेवून सतत हलवून शिजवून घ्यायचं आहे। तर इथे मी हे मिश्रण घट्टसर असा शिजवून घेतलेला आहे। आता यामध्ये इलायची पावडर टाकून हे मिक्स करून घ्यायचं आहे। मिक्स झाल्यानंतर लगेच गॅस बंद करून आता हे आपल्याला एका ताटात काढून सेट करून घ्यायचं आहे। तर बर्फी सेट करण्यासाठी इथे मी ताट घेतलेली आहे। आता यामध्ये थोडंसं तूप टाकायचं आहे। तूप टाकून आता हे व्यवस्थित असं पसरून घ्यायचं आहे। तूप लावून झाल्यानंतर आता हे मिश्रण आपल्याला या ताटात काढून घ्यायचं आहे। ताटात काढून घेतल्यानंतर आता हे मिश्रण आपल्याला चौकोनी शेप मध्ये पसरून घ्यायचं आहे। तर इथे मी चौकोनी शेप मध्ये पसरून घेतलेला आहे। सजावटीसाठी बदाम आणि काजूचे काप टाकायचे आहेत। काप टाकून झाल्यानंतर आता हे आपल्याला हलक्या हाताने प्रेस करून घ्यायचं आहे। प्रेस करून घेतल्यानंतर आता हे आपल्याला पूर्णपणे थंड करून अर्धा तासासाठी फ्रीज मध्ये ठेवायचं आहे। तर इथे हे मिश्रण पूर्णपणे थंड झालेलं आहे। तर आता हे आपल्याला अर्धा तासासाठी फ्रीज मध्ये ठेवून सेट करून घ्यायचं आहे। तर इथे मी अर्धा तास फ्रीज मध्ये ठेवून हे सेट करून घेतलेलं आहे। तर आता हे आपण कट करून घेणार आहोत। तर बर्फी कट करत असताना तुम्ही तुमच्या आवडीनुसार लहान मोठ्या आकारात कट करून घेऊ शकता। एका साइडने कट करून झाल्यानंतर आता हे आपल्याला दुसऱ्या साइडने कट करून घ्यायचं आहे। तर आता हे आपण एका डिश मध्ये काढून घेणार आहोत। तर बर्फी तुम्ही बघू शकता खूप छान झालेली आहे। आता हे एका डिश मध्ये काढून घेऊ। तर बर्फी तुम्ही बघू शकता खूप छान झालेली आहे। तर याला तुम्ही 20 ते 25 मिनिटात झटपट बनवू शकता।
व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. अशाच अजून नवनवीन रेसिपी बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.